दरम्यान मराठा आंदोलकांसाठी आझाद मैदानात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। आंदोलकांना भाजी भाकरी देण्यात आली। यावेळी सरकारने कुठलीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत काही मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या हातावर लोणचं आहे, चटणी आणि भाकरी असा पदार्थ ते खात आहेत। काय सांगाल, तुम्हाला भाकरी चटणी आणि हे खायला मिळतंय, कसं बघताय याच्याकडे? आमची आवडीची भाकर 2-3 दिवस झालं मिळाली नाही। आता आमचे मराठा बांधव जे डोंबिवली बाहेर जे काय राहतात ते सगळे आज भाकरी चटणी आम्हाला आमच्या आवडीचं घेऊन येत आहेत। त्यांचं आम्ही या ठिकाणी मराठा समाज त्यांचं पूर्ण मनापासून आभार व्यक्त करतो। सरकारकडून आम्हाला काही मिळालेलं नाही, फक्त आमच्या बांधवाकडून मिळालेलं आहे। आणि सरकार आमची फक्त इथं गायचिपी केलेलं आहे। सरकार पाणी देत नाही, बसू देत नाही, संडासची व्यवस्था केलेली नाही, काही नाही, सरकारकडून काही भेटलेलं नाही। तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, जर पाटलाच्या केसालाही धक्का लागला आणि पाटलाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर आज आम्ही मुंबईत आलो, घरापासून लांबत, तुम्ही म्हणतात ते बी होईल, पण उद्या तुम्हाला बी पूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रात असा कोपरा नाही की जिथं मराठा नाही। फक्त तुमच्या माध्यमातून परत एकदा सरकारला कळकळीची विनंती, तुम्ही जे आमचा रसद तोडण्याचा पराक्रम चालू केलाय, तो पराक्रम लवकरच थांबवा। व्हिडिओ सुशांत, मी मनोज तांबे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।